नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुतेंचा काँग्रेसवर घणाघात. तर सत्तेसाठी भाजपची लोक रेटून खोटं बोलतात. आमदार प्रणिती शिंदेंची गावभेट दौऱ्यात भाजपवर सडकून टीका. रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत वाढली खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. रमजान आणि गुढीपाडवा लागोपाठ आल्याने सर्वत्र पसरले आनंदाचे वातावरण. भीम प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांचे गौरवोद्गार. आणि मोठ्या भावाने आपल्याच लहान भावाला केली बेदम मारहाण. टॅक्स भरण्याच्या कारणावरून डोळ्यात चटणी टाकून केली शिवीगाळ. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल. महापालिका दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने सरत्या आर्थिक वर्षात नोंदणीकृत एकूण 2561 दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने सरत्या आर्थिक वर्षात नोंदणीकृत एकूण 2561 दिव्यांग विद्यार्थ्यांना सुमारे 3 कोटी रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात आला. मिळकत करातील 50% परतावा योजनेचा 120 दिव्यांग मिळकतदारांनी लाभ घेतला. त्यांना सुमारे 4,31,000 रुपये परतावा देण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या कामगार कल्याण व जनसंपर्क अंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांच्या नियंत्रणाखाली विविध योजना राबवण्यात येतात. विविध योजनांचा लाभ नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यासाठी या विभागाच्या माध्यमातून नियोजनपूर्वक प्रयत्न केले जातात. दिव्यांगांसाठी उदरनिर्वाह भत्ता योजना राबवली जाते. सोलापूर महापालिकेकडे या विभागांतर्गत नोंदणीकृत असलेल्या एकूण 2561 दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 1,000 रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन हा भत्ता जमा केला जातो. 40 ते 100% दिव्यांग प्रमाण असलेल्या या लाभार्थ्यांना सरसकट 1,000 रुपये दरमहा भत्ता दिला जातो. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात नोंदणीकृत 2561 दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात आला, अशी माहिती महापालिका कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी दिली. दिव्यांग मिळकतदारांसाठी 50% मिळकत कर परतावा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग मिळकतदारांनी अगोदर संपूर्ण मिळकत कर भरावा लागतो. त्यानंतर त्यातील 50% मिळकत कराचा परतावा दिला जातो. अशा पद्धतीने सरत्या आर्थिक वर्षात एकूण 120 दिव्यांग मिळकतदारांना 50% परतावा देण्यात आला. 120 दिव्यांग मिळकतदारांना सुमारे 4,31,000 रुपये परतावा देण्यात आला आहे. दिव्यांग मिळकतदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल, असा घणाघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला. गेल्या 65 वर्षांपासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधींची काँग्रेस भाजपवर टीका करत आहे. देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल, असा घणाघात भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गाव भेट दौऱ्यावेळी कंदलगाव येथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी, जिल्हा नियोजन समिती सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. चनगोंडा हविनाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, अण्णाराव बाराचरे, प्रशांत कडते, प्रकाश कोरे उपस्थित होते. यावेळी आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 40,000 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत, ते सर्व रस्ते भाजप खासदारांच्या पुढाकाराने बांधण्यात आले आहेत. काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की दिल्लीतून 1 रुपया पाठवला
तर जनतेला 15 पैसे मिळतात, याचा अर्थ भ्रष्टाचार होत असल्याचे ते स्वतःच मान्य करत आहेत. परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतून 6,000 रुपये पाठवले तर ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होतात. हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. अशा अनेक प्रकारच्या पारदर्शक कारभारामुळेच जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमच्या 10 वर्षांचा हिशोब मागणाऱ्या काँग्रेसने गेल्या 65 वर्षात सोलापूर शहर जिल्ह्यासाठी काय केले हे जनतेसमोर मांडावे असे आव्हानही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विरोधकांना दिले. दरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेतील सोरेगाव, वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी आणि कंदलगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. या प्रसंगी शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाला आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. या प्रसंगी भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस दीपाली वनमाने, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, महादेव होनराव, महादेव वनमाने, गौरीशंकर मेंढगुतले, भीमाशंकर बबलेश्वर, आप्पासाहेब मोठे, सोमनिंग कंबळे, प्रभाकर बिराजदार, प्रशांत सलगरे, गावडेवाडीच्या सरपंच संगीता पांढरे, सूरज खडाखडे, वडकबाळचे उपसरपंच राहुल पुजारी, शीतल गायकवाड, धीरज छपेकर आदी उपस्थित होते. 52 लाख रुपये आपल्या गावाला सुद्धा या गावडेवाडी गावाला थेट दिल्लीतून बापूंच्या मध्ये 52 रुपयाची प्रत्येक देशवासियांमध्ये मागणीच्या डोक्यावरचा अंदाज पाहिजे. याची पण मोदींना दिसून आहे. दिल्ली ठिकाणी आपल्यासाठी म्हणून त्याला हा त्याचा उत्तर कोणी त्याच्यासाठी केला 52 लाख या गावासाठी. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून विकासावर चर्चा करण्यासाठी सारेच एकवटल्याचे दिसून आले. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकवेळी आमदार राम सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्यासाठी शेकडो सोलापूरकर एकवटले होते. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विणकर बाग आणि वाल्मिकी उद्यान येथे सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सोलापुरातील युवकांना सोलापुरातच काम मिळावे, आयटी पार्क, टेक्सटाईल पार्क, गारमेंट पार्क व्हावे, सोलापूरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, विमानतळ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे असे मत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केले. यानंतर आमदार राम सातपुते यांनी वाल्मिकी उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्व स्तरातील लोकांनी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. सोलापूरचा विकास करण्यासाठी उच्च शिक्षित असलेल्या आणि विकास कामांचा अनुभव असलेल्या आमदार राम सातपुते यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. भारत माता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अब की बार 400 पार अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते. सत्तेसाठी भाजपची लोक रेटून खोटं बोलतात अशी सडकून टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यात भाजप सरकारवर केली आहे. भाजपने गेल्या 10 वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे. हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात. त्याचा परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले. प्रणिती यांनी पाणी प्रश्न, महागाई, बेरोजगारी, जीएसटी या विषयावरून देखील भाजप सरकारला धारेवर धरले. मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले आहेत. दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही, कांद्यावर निर्यात बंदी लागू केली. सद्यस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न आवासून उभा आहे. वीज पुरवठा सुरळीत नाही, खतांचे दर वाढलेत, महागाईने उच्चांक गाठला आहे. म्हणजेच या सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. या गावभेट दौऱ्यात खोमनाळ, फटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, डोणज, नंदूर, आरळी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, बोरागे, सिद्धापूर, माचणूर, ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार, शिवाजीराव काळुंके,
शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, महिला तालुका प्रमुख नंदा ओमणे, महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, प्रशांत साळे, विष्णू शिंदे, शिवशंकर कवचाळे, ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर आदी उपस्थित होते. ज्यांच्या परिसरात चिमणी होती ते घरांना आजूबाजूला छावणीचं स्वरूप आलं. अहोरात्री लहान मुलांना आयानं बाहेर काढलं की आम्ही चिमणी काढतो, तुम्ही घर रिकामा करा. जणू काय युद्ध होणार होतं असं वातावरण निर्माण झालं. आणि काय झालं शेवटी विमान लँड पण नाही झालं, टेक ऑफ पण नाही. अजूनही त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग हवेतच आहे. 10 वर्ष झाले आपण वाट बघतो. तेच विमान काँग्रेसच्या काळात विमान सेवा सुरू होती सोलापूर. शिंदे साहेबांनी एनटीपीसी आणली. त्या एनटीपीसी मुळे आजूबाजूची अक्कलकोट तालुक्यातली जी गाव आहे, प्रत्येक गावातले 10 तरी युवक त्या एनटीपीसी मध्ये कामाला आहेत. आणि या 2 कोटी पंतप्रधान सांगितले 2 कोटी युवकांना रोजगार. त्याचे 2 कोटीचा मला हिशोब दाखवा. सोलापूर लोकसभेत किती मुलांना युवकांना रोजगार मिळाला त्या 2 कोटीपैकी सांगा कसा. महागाई कुठे कमी, उच्चांक जसा उन्हाच्या तापमानाने उच्चांक तसा महागाई उच्चांक दाखला. शेतकऱ्याला पीक विमा नाही, दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही, कांदा निर्यात दर, तुमच्या चाऱ्याचे निर्यात दर, कांद्याच्या मार्केट यार्डमध्ये सडक पडला. सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे झाले. एमआयएमच्या नेत्यात आणि रमेश कदम यांच्यात गोपनीय बैठक झाली असून लोकसभेच्या रिंगणात कदम उतरल्यानंतर नक्कीच मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम दंड थोपटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी अगदस मंझिल येथे रात्री गोपनीय बैठक झाली. गोपनीय बैठकीत एमआयएमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते. भाजपचे राम सातपुते, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे. एमआयएमचे जिल्हाप्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले, सोलापूर लोकसभा निवडणुकीत 100% आम्ही उमेदवार देणार आहोत. मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे. रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एमआयएमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे. मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर देशपातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत व महानगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व जाणीव करून देणाऱ्या एमआयएमने लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोलापूर शहर मध्यच्या विधानसभा निवडणुकीत 2 वेळा एमआयएमचा निसटता पराभव झाला होता. मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएमने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 8 जागांवर विजय प्राप्त केला होता. 2014 पासून एमआयएमने सोलापुरात स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितने युती करत जबरदस्त फाईट दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास 1,70,000 मते प्राप्त करत निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता. दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन होत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता, कारण भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा 1,58,000 मतांनी विजय झाला होता. दरम्यान रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे. एमआयएमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. हीच संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे जर एमआयएम लोकसभेच्या रिंगणात रमेश कदम यांना घेऊन उतरली तर या निवडणुकीचे चित्र पूर्वीसारखेच दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रमजान ईदच्या निमित्ताने शहरातील मीना बाजारात ईदसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी होणार असल्याचे शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अमजद अली यांनी कळवले आहे. मंगळवार 9 एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्यास 10 एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होईल. मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्यास 30 रोजे पूर्ण होत असल्याने गुरुवारी रमजान ईद साजरी करावी
असे शोहर काझी यांनी सांगितले। ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून विविध खरेदीसाठी गर्दी होत आहे। ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय। पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट हा ईदने होतो। सोलापूर शहरासोबत जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सकाळी नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात। पानगल हायस्कूल येथील शाह आलमगीर ईदगाह येथे 8:30 वाजता, आलमगीर ईदगाह होडगी रोड येथे सकाळी 8:30 वाजता आणि आदिलशाही ईदगाह जुनी मिल कंपाऊंड येथे 9:30 वाजता नमाज पठण करणार असल्याचे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे। सध्या नमाज पठण होणाऱ्या मैदानावर स्वच्छता रंगरंगोटी करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे। दरम्यान रमजान ईद निमित्त सोलापुरात भरलेल्या मीना बाजारात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। कपडे, ज्वेलरी, दागिने, शीरखुर्म्यासाठी लागणारे ड्रायफ्रुट्स, दूध, शेवया, चारोळे, बेदाणे, काजू, बदाम, पिस्ता, तूप, साखर आदी विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे। साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत खोबऱ्याचे आणि साखरेचे हार तसेच छोटेखानी गुढी घेण्यासाठी ग्राहकांची रेलचेल दिसून आली। सनातन हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरातील महत्वाच्या मधला मारुती टिळक चौक बाजारपेठा सजल्याचे दिसून आले। दरम्यान यामध्ये गुढीपाडव्याला लागणारे विविध प्रासादिक साहित्य, साखरेचे आणि खोबऱ्याचे हार, आकर्षक अशी छोटेखानी गुढी आदींसह विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झालेले दिसत आहे। यामध्ये खोबऱ्याचे हार तसेच विविध प्रकारचे साखरेचे हार घेण्यासाठी ग्राहकांची रेलचेल दिसून आली। साखरेच्या हारांचा दर हा 100 रुपये किलो याप्रमाणे आहे, तर 5 वाट्यांचा एक नग खोबऱ्याचा हार 80 रुपयांना आहे। त्याच पद्धतीने 7 वाटी आणि 11 वाटी खोबऱ्यांच्या हाराचे दर अनुक्रमे 200 ते 250 रुपये प्रति एक नग असा आहे। पण सोबत आकर्षक अशी गुढी रेडीमेड स्वरूपात विक्रीसाठी दाखल झालेली आहे। सर्वात लहान 60 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत असे गुढीचे दर आहेत। आकर्षक साडी नेसवलेली, त्यावर साखरेचे हार, कडुलिंब, तांब्या अशी सजवलेली गुढी महिलांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। यावेळी मुस्लिम महिलांना देखील ही गुढी पाहण्याचा मोह आवरता आला नाही। मुस्लिम महिलांनी देखील हातामध्ये गुढी घेऊन न्याहाळली, त्यामुळे या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकात्मिक भावना दिसून आली। एकंदर मुस्लिम बांधवांचा रमजान आणि हिंदू बांधवांचा गुढीपाडवा हे सण लागोपाठ आल्याने बाजारपेठेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। ते 5 वाटे हातातलं ते लहान बाळाला मोठ्या हे गुढीला ते घालतात। हे नवीन लग्न जमलं पहिल्या सणाला देतात। हा नवीन वर्षाचा पहिला हे करतात। हा दाखवतो भीम प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला आहे। ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे, असे गौरवोद्गार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी काढले। विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आज गरज आहे। तो वारसा भीम प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जपला आहे। ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे, असे गौरवोद्गार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी काढले।
येथील भीम प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृह येथे थाटात पार पडला। याप्रसंगी ते बोलत होते। प्राचार्य डॉ. अनिल बारबोले हे अध्यक्षस्थानी होते। राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी विचार मंचावर शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, डॉ. उदय वैद्य, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, डॉ. शिवाजीराव पवार, विनोद माने, उद्योजक मयूर विसारिया, संतोष चौंडावार, प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बापरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, सचिन गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत। गेल्या 24 वर्षात डॉ. आंबेडकरांच्या विचारावर भीम प्रतिष्ठानने वाटचाल केली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते। सामाजिक कार्य करत असताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते, तरीही प्रतिष्ठानने आपले कार्य अखंडितपणे ठेवले आहे, ते स्तुत्य आहे। अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल बारबोले म्हणाले, तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो। अश्रूंची भीम प्रतिष्ठानने नाळ जोडली आहे। ज्यांना दुःख कळते तेच खरे संस्कारी। आज समाजात कोणी कोणाला सांगत नाही, ऐकत नाही, अशी परिस्थिती असताना प्रतिष्ठानने आपले कार्य पुढे चालू ठेवले आहे। सत्कारमूर्ती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी प्रातिनिधिक मनोगतात प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले। विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने गेल्या 24 वर्षांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। स्वागताध्यक्ष बाबा बापरे यांनी केले। अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या 24 वर्षातील कार्याचा आढावा मांडला। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले। ॲडव्होकेट विशाल मस्के यांनी आभार मानले। यावेळी अमित बापरे, सिद्धांत बाबरे, अकबर शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावर्षी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये विशेष गौरव पुरस्कार जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, पत्रकारिता पुरस्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, गौरव पुरस्कार सर्जेराव सावंत, शैक्षणिक सेवा पुरस्कार शिवाजी वनकडे, सामाजिक पुरस्कार जावेद नगारे, शैक्षणिक पुरस्कार श्वेता विकास कस्तुरे, क्रीडा पुरस्कार मीनाक्षी रघुनाथ देशपांडे, मानपत्र रामचंद्र वाघमारे, तेजस्वी रामचंद्र वडावराव, डॉ. शिवाजीराव पवार आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कामगिरीत जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला अखेर गजाआड करण्यात यश आले आहे। अज्ञाताने रात्रीच्या वेळी तरुणास रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील 1700 रुपयांची रोकड आणि मोबाईलमधील फोनपेवरून 8000 रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता। शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात नितीन विठ्ठल भोसले वय 28 राहणार 27/3 संगमनगर जुनाविडी घरकुल सोलापूर याला गजाआड केलंय। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, शुक्रवारी 5 एप्रिल रोजी रात्री शेळगी मित्रनगरातील बिराजदार हायस्कूल जवळ अज्ञात तरुणाने प्रवीण मुरारी सागर राहणार सोलापूर याला रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील रोकड जबरदस्तीने काढून घेतली। त्यानंतर त्याच्या मोबाईल फोनपे अकाउंटवरून 8000 रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांकडे भारतीय दंडविधान कलम 341, 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक त्यांचे तपास पथक या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या तपास पथकास सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जुनाभिडी घरकुलातील सिफा बेकरी येथील एका घरासमोर मोटरसायकलवर बसलेला असल्याची माहिती मिळाली। त्यावरून तपास पथक सोबत पंच घेऊन त्या ठिकाणी गेले असता संशयित नितीन विठ्ठल भोसले वय 28 राहणार संगमनगर जुनाविडी घरकुल सोलापूर हा मिळून आला। तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याने प्रवीण सागर याच्याकडून जबरीने काढून घेतलेली रोख रक्कम 1700 रुपये जप्त करण्यात आली। त्याने फिर्यादी याच्या मोबाईलवरून जबरदस्तीने फोनपेवर 8000 रुपये ट्रान्सफर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आदी मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या
स्वाधीन करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे यांनी पार पाडली। पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी चौघा कुरेशींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंश हत्याबंदी असताना सुद्धा हत्येच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंशांच्या कारवाईत ताब्यात घेतलेली जनावरे पोलीस परवानगीशिवाय घेऊन जाण्याचा प्रयत्न कुरेशी कंपनीने केला। त्यांना पोलीस समजावून सांगत असताना पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। हा प्रकार जेलरोड पोलीस ठाणे परिसरात सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान घडला। या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुरेशी कंपनीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान तेलंगी पाछा पेठेतील रहिवासी अब्दुल शकूर कुरेशी यांनी तुम ये जानवर यहाँ से लेके जाओ, मैं वकील हूँ, पोलीस क्या करती है मैं देख लूंगा अशी चिथावणी यांना दिल्यानंतर त्यातून ही घटना घडली आहे। शनिवारी सकाळी बेगमपेठेतील कुरेशी गल्लीतील माशाअल्लाह मटण दुकानाजवळ सद्दाम शकूर कुरेशी यांच्या मालकीची 1 गाय व 2 वासरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ती जनावरे ताब्यात घेऊन जेलरोड परिसरात आणली होती। सदरची जनावरे परस्पर पूर्व परवानगी न घेता जबरदस्तीने ताब्यात घेऊन जात होते। त्यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून शासकीय कर्तव्य करत असताना फिर्यादीस व पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस जाधव कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना वरील आरोपितांनी आपसात संगनमत करून शासकीय कामात अडथळा करून पोलीस कॉन्स्टेबल शेख जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उघाडे यांना धक्काबुक्की केली। जीवेश्वर चौक ते उत्तरेकडे असलेले जिजामाता उद्यानापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर हा गोंधळ बराच वेळ सुरू असल्याचे दिसून आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आमीन यासिन शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अब्दुल शकूर कुरेशी वय 50 राहणार तेलंगी पाछापेठ सोलापूर, सद्दाम शुकूर कुरेशी वय 30 राहणार कुरेशी गल्ली सोलापूर, शहनशाह शुकूर कुरेशी वय 22 राहणार बेगमपेठ सोलापूर आणि शोएब शुकूर कुरेशी वय 25 राहणार बेगमपेठ सोलापूर यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353, 332, 186, 114, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। जनावरांना अत्यंत निर्दयतेने, क्रूरतेने त्यांच्या चाऱ्या पाण्याची व निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता जनावरांची सुरक्षिततेची कसलीही काळजी न घेता बांधून ठेवल्याप्रकरणी चौघा कुरेशींविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सद्दाम शुकूर कुरेशी, अब्दुल्ला शुकूर कुरेशी राहणार तेलंगी पाछापेठ, शोएब शुकूर कुरेशी आणि शहनशाह शुकूर कुरेशी राहणार बेगमपेठ सोलापूर अशी आरोपितांची नावे आहेत। त्यांनी मोहम्मदिया मशीद समोरील कुरेशी गल्ली माशाअल्लाह बीफ मटण दुकानाजवळ शनिवारी सकाळी 1 गाय 2 वासरे निर्दयतेने बांधून ठेवल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमीन यासिन शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलीस हवालदार खान या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। तू आधी घराचा टॅक्स भर म्हणत डोळ्यात चटणी टाकून मोठ्या भावानेच लहान भावाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। तू आधी घराचा टॅक्स भर असे म्हणत डोळ्यात चटणी घालून काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मोठ्या भावाने कुटुंबियांसोबत लहान भावाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे। ही घटना भवानीपेठ मड्डी वस्ती येथे शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी घडली आहे। या प्रकरणी भाऊ सुधाकर येरटे, वहिनी सुनीता येरटे, पुतण्या प्रवीण येरटे, प्रीती ओंकार पाटील सर्वजण राहणार भवानीपेठ मड्डी वस्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात शिवानंद नागेश येरटे वय 42 राहणार 86 ब भवानीपेठ मड्डी वस्ती यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवानंद यांच्या घरासमोर येऊन मला पाणी भरायचे आहे, त्यामुळे तू आधी घरचा टॅक्स भर असे म्हणत फिर्यादीला आरोपीने लाथाबुक्क्यांनी आणि काठीने पाठीवर, उजव्या हातावर आणि दोन्ही पायावर मारून जखमी केले। तसेच आरोपी क्रमांक 2 ने डोळ्यात चटणी घालून मारहाण केली आहे। आरोपी क्रमांक 3 व 4 यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारले आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे। याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रूपनर हे करत आहेत। व्यसनमुक्ती केंद्रात विवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। व्यसनातून मुक्त होण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेला 27 वर्षीय विवाहित तरुण उपचारादरम्यान शुक्रवारी 6 एप्रिल रोजी सायंकाळी संशयास्पद अवस्थेत मरण पावला। ही घटना सलगर वस्ती परिसरातील मीरा हॉस्पिटल येथे घडली। प्रवीण अमृत करंडे वय 27 राहणार होमनगर भवानीपेठ
असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन होते. व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याला 3 दिवसांपूर्वी यतीमखाना परिसरात असलेल्या मीरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास त्याची प्रकृती बिघडल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत प्रवीण करंडे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई असा परिवार आहे. ते किराणा व्यवसाय करत होते. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून मीरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे सांगण्यात आले. घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे. जबरदस्तीने अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून व्हायरल केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून फिरायला नेले आणि 17 वर्षीय मुलीचे अश्लील फोटो काढून ते तिच्या मित्राच्या व्हॉट्सअपवर शेअर करून बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका परिसरात ही घटना घडली. मजनूने हा प्रकार 2021-22 ते 29 मार्च 2024 या कालावधीत चालवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. व्यंकटेश वन्नल सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या तरुणाचे नाव आहे. यातील पीडित मुलीचे वय 17 वर्ष 4 महिने असून तिने फिर्यादीत म्हटले आहे की वरील कालावधीत नमूद आरोपीने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून बाहेर फिरायला नेले. तिथे इच्छा नसताना पीडितेचे अर्धवट कपडे काढून अश्लील फोटो काढले. त्यानंतर वारंवार व्हिडिओ कॉल करून माझ्याकडे तुझे अश्लील फोटो आहेत ते मी व्हायरल करेन अशी धमकी दिली. व्हिडिओ कॉल चालू असताना पुन्हा पीडितेला तिचे अश्लील फोटो स्वतः काढायला लावून 29 मार्च 2024च्या रात्री पीडितेच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आरोपीला पाठवायला भाग पाडले. संबंधित फोटो नमूद आरोपीने पीडितेच्या मित्राला व्हॉट्सअपवर पाठवून त्याखाली असभ्य मजकूर लिहून पीडितेला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबद्दल पीडितेने नातलगांशी विचारविनिमय करून MIDC पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे, पोलीस निरीक्षक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू यांनी पीडितेची भेट घेऊन तिची तक्रार जाणून घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करत आहेत. रोही पिंपळगावात मराठा युवक आक्रमक झाले असून चले जावच्या घोषणा देण्यात आल्या. रोही पिंपळगाव येथे 7 एप्रिल रविवारी लोकसभेचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते गावात गेले असता मराठा युवकांनी आरक्षणाच्या बाजूने घोषणाबाजी करून गावात राजकीय प्रचार करण्यास पायबंद घातला. राजकीय प्रचारासाठी गावात आलेल्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यापासून रोखले असून चले जावच्या घोषणा दिल्याने भाजपाचे उपरणे टाकून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला अशी चित्रफीत पुढे आली आहे. कोंढा येथे घडलेल्या प्रकरणानंतर त्याचे लोण आता मुदखेड तालुक्यातही पसरले आहे. माळकोटा येथेही अमिता चव्हाण यांना प्रचार करण्यापासून मराठा बांधवांनी रोखले. आता त्याचे पडसाद बाजूच्या रोही पिंपळ गावात दिसून आल्याने भाजप कार्यकर्त्यांना गावात प्रचार करण्यासाठी रोखण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची धग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री नागनाथेश्वरांची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे दरवर्षी गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री नागनाथेश्वरांची यात्रा आयोजित केली जाते. यात्रेचा शुभारंभ रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी रुद्रम महिला रुद्रमंडळ, लातूरच्या अर्चनाताई जवळे, महादेवी गारठे, शिवगंगाताई कंगले, सुनीता स्वामी यांच्या सामूहिक रुद्राभिषेकाच्या धार्मिक विधीने करण्यात आले. श्रब्र 108 श्री राजशेखर स्वामी व मणिप्र कोरणेश्वर स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे यात्रेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. सामूहिक रुद्रपूजनास महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होती. रविवार 9 वाजता रात्री लक्ष्मण विभूते यांचे शिवव्याख्यान, सोमवार 8 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता राज्यस्तरीय टॅलेंट सर्च परीक्षा, तर रात्री 9 वाजता हरिभक्तपरायण विनायक महाराज गुरव उदनवाजीकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम. मंगळवार 9 एप्रिल रोजी पहाटे रुद्राभिषेक, दुपारी 4 वाजता पालखी मिरवणूक, रात्री 9 वाजता सामाजिक व कौटुंबिक हुंड्याने उधळला संसार या नाटकाचा प्रयोग. बुधवार 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता राजशेखर स्वामीजी यांच्या हस्ते अग्निपूजन, दुपारी 12 वाजता भारुड व रात्री 9 वाजता
वाट चुकली वळणावर ही नाटिका गुरुवार 11 एप्रिल रोजी दुपारी जंगी कुस्त्या व रात्री 8 वाजता शोभेचे दारूकाम, रात्री 9 वाजता नाटकाच्या प्रयोगाने यात्रेचा समारोप होणार आहे. तरी उस्तुरी परिसरातील सर्व नागरिक व भाविकांनी यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा संयोजन समिती व उस्तुरी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. वाशी जिल्हा धाराशिव येथील शेतकरी हरिदामू माने वय 73 वर्ष राहणार शिवाजीनगर वाशी यांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे. वाशी जिल्हा धाराशिव येथील शेतकरी हरिदामू माने वय 73 राहणार शिवाजीनगर वाशी यांनी स्वखुशीने 26 मार्च वाशी आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या अवयवदान समितीपत्र नियम फॉर्म 5 नुसार भरून दिले असून ते समितीपत्र वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून पुढील त्याची योग्य ती कार्यवाही करण्यासाठी विनंती केली आहे. पत्र दाखल करतेवेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव बळीराम जगताप, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चेडे यांच्या हस्ते समितीपत्र देण्यात आले. तरी वरिष्ठांनी त्याची त्वरित कार्यवाही करून त्यांची इच्छापूर्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. जीवाची वाडी साठवण तलावातील अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपचे पाईप प्रशासनाकडून जाळण्यात आले. दिनांक 6 एप्रिल रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील साठवण तलावातील अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंप मोटारीचे पाईप अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी दीपक वाझळे व केज तहसीलदार अभिजित जगताप यांनी साठवण तलावावर प्रत्यक्ष जाऊन धाडसी कारवाई केली आहे. जीवाची वाडी साठवण तलावातील अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याबाबतची लेखी तक्रार नारायण गोवर्धन चौरे यांनी तहसीलदार केज यांना केली असल्याने केज तहसीलदार अभिजित जगताप यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्यक्ष तलावाला भेट देऊन कारवाईचा बडगा उचलत केज नगरपंचायतीचे कामगार व ट्रॅक्टर यास पाचारण केले असता सरपंचपती दीपक काळे व काही शेतकऱ्यांनी विनंती करून 2 दिवसाचा अवधी मागितला. यावर तहसीलदार केज यांनी तुर्तास कार्यवाही टाळली, परंतु तलावातील 75% शेतकऱ्यांनी आपापले विद्युत पंप तलावातून बाहेर काढून घेतले. मात्र काही गुंड शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तलावातील विद्युत मोटर बाहेर काढण्याऐवजी तलावातच ठेवून रात्रीच्या वेळी अवैध पाणी उपसा होत असल्याची चाहूल लागताच 6 एप्रिल रोजी अंबेजोगाई येथील उपजिल्हाधिकारी दीपक वाझले व केज तहसीलदार अभिजित जगताप यांच्या फौजफाट्यासह 6 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता तलावास भेट देऊन शेतकऱ्यास तलावातील विद्युत मोटार, पाईप, वायर, स्टार्टर बाहेर काढण्यास आदेशित केले. अनेक शेतकऱ्यांनी तलावाबाहेर आपापले विद्युत पंपाचे साहित्य काढले. मात्र काही मगरूर वृत्तीच्या शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याशी हुज्जत घालत मोटर पाईप काढण्यास स्पष्ट नकार दिला. यावर दीपक वाझळे यांनी केज पोलिसांना पाचारण करून तहसील कार्यालयाचे कर्मचारी, जलसंपदा कार्यालयाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी यांना बरोबर घेऊन तलावातील न काढलेले पाईप जाळून टाकले. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार अभिजित जगताप यांच्या धाडसी निर्णयामुळे परिसरातील व गावकऱ्यांनी या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केल्याचे पाहावयास मिळत आहे. सावंगी म्हाळसा एनोली तांडा साखरतळ येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाले. 5 एप्रिल रोजी सावंगी म्हाळसा येनोली तांडा साखरतळा गावामध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप, तहसीलदार जिंतूर तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश झंपले, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत सावंगी म्हाळसा गावामध्ये मतदाराची टक्केवारी कमी असल्याने येथे विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे नियोजित आहे. लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. तरुण मतदारांनी जागरूकतेने, जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मतदानाबाबतची निरसता, नैराश्य दूर केले पाहिजे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे. 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे प्रबोधन पथनाट्याद्वारे तालुकास्तरीय मतदान जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी केली. बातमीपत्राच्या शेवटी
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुतेंचा काँग्रेसवर घणाघात. तर सत्तेसाठी भाजपची लोक रेटून खोटं बोलतात. आमदार प्रणिती शिंदेंची गावभेट दौऱ्यात भाजपवर सडकून टीका. रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत वाढली खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. रमजान आणि गुढीपाडवा लागोपाठ आल्याने सर्वत्र पसरले आनंदाचे वातावरण. भीम प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांचे गौरवोद्गार. आणि मोठ्या भावाने आपल्याच लहान भावाला केली बेदम मारहाण. टॅक्स भरण्याच्या कारणावरून डोळ्यात चट्टी टाकून केली शिवीगाळ. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.